महाराष्ट्र एसटी कर्मचारी कांग्रेस के महासचिव श्रीरंग बर्गे ने मीडिया से बातचीत में कहा कि वित्त विभाग के सचिव ओम प्रकाश गुप्ता की वजह से एसटी कर्मचारियों को इस महीने यानी फरवरी माह की वेतन वृद्धि का लाभ नहीं मिल पाया। उन्होंने बताया कि सरकार ने पहले 2020 से 2024 तक की वेतन वृद्धि की राशि 48 किस्तों में देने का फैसला किया था, लेकिन वित्त विभाग ने समय पर पैसा जारी नहीं किया। इस कारण राज्य के करीब 86,000 एसटी कर्मचारियों को बढ़ी हुई रकम नहीं मिली। इस महीने कुल 72,546 करोड़ रुपए की मांग की गई थी और वेतन वृद्धि के लिए अतिरिक्त 19,232 करोड़ रुपए मांगे गए थे, लेकिन सरकार ने सिर्फ 400 करोड़ रुपए ही मंजूर किए। आगे बर्गे ने इस घटना के विरोध में 24 फरवरी को मुंबई के आजाद मैदान में बॉम्ब मारो आंदोलन करने की बात कही। काय झालंय, मध्यंतरी 13 ऑक्टोबर 25 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सगळ्या संघटनांची बैठक घेतली होती। एक आंदोलनाचं त्या दिवशी आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आणि त्यात असं जाहीर केलं की सन 20 ते 24 या कालावधीकरता जी वेतनवाढ झाली होती त्या वेतनवाढाचा फरक दिला नव्हता, त्याचे 48 समान हप्ते करून दर महिन्याला 65 कोटी सरकार देणार असं त्या बैठकीत ठरलं होतं। त्या बैठकीला म्हणजे मूर्त स्वरूप आणण्यासाठी, कारण आर्थिक विषय होता म्हणून अजितदादा पवारला दौऱ्यावर होते म्हणून त्यांनी खास ओमप्रकाश गुप्ता जे वित्त खात्याचे अप्पर मुख्य सचिव त्यांना बोलवलं होतं। त्या सगळ्या संघटनांच्या समोर त्यांना विचारलं त्यांनी की आपण हे 65 कोटी द्यायचे, तुम्ही तयार आहात का म्हणून शिंदे साहेबांनी, तर ते म्हणाले आहे म्हणून, आणि त्यांच्या समोर हा निर्णय झाला आणि आज 3 महिने झाले, आता तिसरा महिना आहे, त्यातला एकही पैसा सरकारकडून एसटी महामंडळाला मिळाला नाही। आता गेले 2 महिने एसटी महामंडळाने स्वतःकडचे 58 कोटी 30 लाख रुपये असे 2 महिन्याचे, एक महिन्याला 58 कोटी 30 लाख तर असे दिले आणि आता काय झाले, महामंडळाच्या तिजोरीतच पैसे नाही आहेत। मग मुळात महामंडळाची स्वतःचीच देणी 4,200 कोटीच्या वरती गेली। अशा परिस्थितीत ते देणार कुठून? त्यामुळे एसटी महामंडळाने हा जो हप्ता आहे या महिन्याचा, तो वेतनवाढ फरकाचा हप्ता 48 हप्त्यापैकी तो दिला नाही। मी तुम्हाला सांगतो, या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब या दोघांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली होती। हा निर्णय ऐतिहासिक होता, कारण वेतनवाढीचा फरक देणं हे काही छोटं काम नव्हतं, पण त्यांनी मोठेपणा दाखवून ते द्यायचा प्रयत्न केला। पण आणि त्याला अर्थ सचिव स्वतः होते तिथे त्या बैठकीला, तरीही त्यांनी हे पैसे दिले नाहीत। उलट एसटी महामंडळाने त्याची देणी थकलेली आहेत सगळी, त्याच्यासाठी 725 कोटी मागितले होते, त्यांनी फक्त 400 कोटी दिले। हे जे अर्थ खात्याचे जे सचिव आहेत ओमप्रकाश गुप्ता, हे सतत महामंडळाची अवहेलना करतात, त्यांना पैसे देत नाहीत। मला काही कळत नाही, ते काय मालक झालेत का या राज्याचे? हे कल्याणकारी संस्था आहे, ही प्रवाशांची वाहतूक करणारी एसटी संस्था आहे, तिला निधी नाही देणार तर कोणाला देणार? कंत्राटदाराने देणार काय? म्हणून मला असं सांगायचं आहे, माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, हा पूर्ण नकारात्मक ग्रस्त आहे, यांना तिथून हटवलं पाहिजे, तरच सर्वसामान्य गोरगरीब कर्मचारी या सगळ्यांना न्याय मिळेल। ही रक्कम न येण्याला निव्वळ आणि निव्वळ ओमप्रकाश गुप्ता हे जबाबदार आहेत, ते नेहमी काटछाट करून रक्कम देत असतात। मला अजून एक सांगायचं आहे की तुमच्याकडे पैसे नव्हते ना, मग तुम्ही कबूल नाही करायचं ना, आमचं काय म्हणणं नसतं, मग कसे पैसे काढायचे ते आम्ही बरोबर काढले असते। आणि म्हणून त्यांना सरळ सांगून कळत नाही, निवेदन देऊन कळत नाही। माझ्या माहितीप्रमाणे प्रताप सरनाईक सुद्धा अनेक वेळा या संदर्भात त्यांच्याशी बोलले, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये मला वाटतं मध्यंतरी गेले होते ते की पैसे दिले पाहिजेत म्हणून, म्हणजे ते सुद्धा कर्मचाऱ्यांसाठी वनवन फिरतायत किंवा मेहनत करतायत, पण निव्वळ हे पैसे न देण्याला अर्थ खात्यातले अधिकारी आणि ओमप्रकाश गुप्ता हे जबाबदार आहेत। आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, ग्रामीण भागात आम्ही शिमगा करतो, शिमगा, आणि शिमग्यामध्ये आम्ही बोंबा मारतो आणि आमच्या बोंबा कशा असतात ना, ते अख्ख्या गावाला कळतं। त्या शिमग्याच्या ठिकाणी ज्या बोंब मारतात ना, ते अख्ख्या गावभर 4 गावात त्या बोंबाबॉम्बचा आवाज जातो। आणि म्हणून आम्ही या 24 फेब्रुवारीला आझाद मैदानात बोंब मारो आंदोलन करतोय आणि त्या अशा बोंब मारू, कारण आमचे सगळे ग्रामीण भागातले खेड्यापाड्यातले लोक आहेत की त्या ओमप्रकाश गुप्तांच्या खुर्चीपर्यंत आमचा आवाज जाईल आणि त्यांना उठून यावं लागेल। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून
ओमप्रकाश गुप्ता आणि अर्थ खात्यातल्या अधिकाऱ्यांना इशारा देतोय, येत्या 2-3 दिवसात हे जर पैसे दिले नाहीत, 192 कोटी रुपये वेतनवाढ फरक हप्त्याचे अतिरिक्तचे पैसे लागतात पगारामध्ये ते, तर आम्ही एक टीझर करणार आहोत, बोंबाबोंब टीझर. मागच्या वेळी जसं आम्ही मशालचा टीझर केला होता तसा, आणि तो टीझर इतका मोठा असेल आणि आंदोलन तर त्याहून मोठा असेल. आणि नेमका अधिवेशन 23 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे. 24 तारखेला सगळ्या राज्यातले लोकप्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांनाही कळेल की हे कसं अर्थ खातं काम करते म्हणून. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे बोंबाबोंब आंदोलन हे त्या अर्थ खात्याला जागा करण्यासाठी, ते ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्याच्यासाठी आंदोलन आहे. आणि याच्यात कुठल्याही परिस्थितीत त्यांनी जर पैसे आज कधी GR काढला मधल्या पिरियडमध्ये, तर मात्र ते आंदोलन आम्ही करणार नाही, नाहीतर आंदोलन होणार. आणि आंदोलन झालं ना तर तुम्हाला माहिती आहे ST कामगार कशी ऐतिहासिक आंदोलनं करतात, तसं ते ऐतिहासिक आंदोलन असेल आणि ओमप्रकाश गुप्ताची खुर्ची त्याच्यामुळे हलू शकते असं ते आंदोलन असेल. हेच मला आपल्या माध्यमातून सरकारला आणि अर्थ खात्याला सांगायचं आहे. या विषयाबाबत तुम्ही जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत तुम्ही त्यांना, आणि प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांना पत्र वगैरे लिहिलं आहेत का? त्यांना ह्या विषयाबाबत तुम्ही त्यांना कळवलं होतं का पेपर पूर्ण? बघा, या संदर्भात मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तत्कालीन उपमुख्यमंत्री आता ते हयात नाही आहेत अजितदादा पवार यांना स्वतः भेटलो होतो. त्यांना मी ही सगळी आर्थिक परिस्थिती विशद केली होती. त्यांना सांगितलं होतं की ST महामंडळाला निधी दिला पाहिजे, ही अशीशी देणी थकलीत. आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पण ते निवेदन स्वीकारलं आणि अजितदादांनी तर रस्त्यात थांबून माझ्याशी बोलले की आम्ही तुम्हाला दर महिन्याला वेतनासाठी किंवा इतरासाठी पैसे देतोय, पण तुम्हीही आता काहीतरी उत्पन्न मिळवलं पाहिजे. ठीक आहे, तो वेगळा विषय होता, पण त्यांनी सुद्धा सहानुभूती दाखवली होती. पण आता या प्रकरणामध्ये झारीतले शुक्राचार्य ओमप्रकाश गुप्ता आहेत, हेच सिद्ध झालेलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः पाठपुरावा करतायत, स्वतः मेहनत करतायत, त्यांना कर्मचाऱ्यांबद्दल तळमळ आहे. या माणसाला, या सरकारी बाबूना अजिबात कर्मचाऱ्यांची कीव नाही. 8 तास मेहनत करतो आमचा कर्मचारी, आमचा चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी उन्हात तानात थंडीत वाऱ्यात सगळीकडे फिरतात. हे मात्र AC मध्ये बसतात. त्यांना काय त्यांची जाणीव? आज महागाई वाढलेली आहे, आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता मिळाला पाहिजे, तो मिळालेला नाहीये. अनेक साधी वैद्यकीय बिलं मिळत नाही आहेत, PFची ऍडव्हान्स रक्कम मिळत नाही, अशी विदारक परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून आमचा नाईलाज झाला. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही दिलं ते चांगलं दिलं होतं. सरनाईक साहेब सुद्धा भरपूर त्यांनी कामगारांसाठी चांगले निर्णय घेतले, पण त्याची जी अंमलबजावणी करायची आहे ते अर्थ खातं करत नाही आहे. म्हणून अर्थ खात्याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे. बाकी आमच्या व्यवस्थापनाच्या विरोधात पण आंदोलन नाही आहे. कारण त्यांनी पत्र पाठवलेले आहे, 2 पत्र पाठवले बघा त्यांनी आता सुद्धा. त्याचं त्या पत्राची दखल घ्यायला ते ग्रस्त तयार नाही आहेत. आंदोलन होणार आणि बोंबा मारो आंदोलन होणार आणि खरोखर आझाद मैदानात अजून एक शिमगा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या माध्यमातून मी अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगतोय.